हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत हॅव यू अर्न युअर टुमारो. तुम्ही उद्याची कमाई केली आहे का? ही एडगर गेस्ट यांची इन्स्पिरेशनल कविता. खूपच सुंदर कविता आहे विद्यार्थ्यांनो. तर सुरू करूया. तर कविता सुरू करण्या अगोदर आपण एडगर गेस्ट या कवीविषयी माहिती घेऊया. एडगर गेस्ट वॉज अ क्रिएटिव्ह इंग्लिश बॉर्न अमेरिकन पोएट. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला होता आणि पण त्यांचा नावलौकिक अमेरिकन कवी म्हणून झाला होता. ही इज अल्सो नोन ॲज द पीपल्स पोएट. म्हणजे ते लोकांचे कवी म्हणून उदयास आले होते. ॲट द एज ऑफ 14 ही स्टार्टेड हिज रायटिंग कॅरियर. आणि वयाच्या 14व्या वर्षीच त्यांनी त्यांचं लिखाण काम सुरू केलं होतं. हिज पोएम्स ऑफन हॅड अन इन्स्पिरेशनल अँड ऑप्टिमिस्टिक व्ह्यू ऑफ एव्हरीडे लाईफ. की त्यांच्या ह्या कविता ज्या होत्या त्या प्रेरणादायक आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या होत्या. एडगर गेस्ट वॉज बॉर्न इन ब्रिटन बट ग्रू अप अँड वर्क ॲज अ जर्नलिस्ट इन द युनायटेड स्टेट्स. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ अ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. म्हणजे त्यांनी वृत्तपत्र आणि मॅगझिन्स मध्येही लिखाणकाम केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही जी कविता आहे त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. ही एक अतिशय प्रेरणादायी कविता आहे. मराठीत याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुम्ही उद्याची कमाई केली आहे का? आणि आपण वेगळ्या भाषेत असंही म्हणू शकतो की तुम्ही उद्याचा दिवस जगण्यासाठी लायक आहेत का? कवितेचे हे जे शीर्षक आहे ना विद्यार्थ्यांनो, ते आपल्याला सुचवू इच्छिते की तुम्ही इतरांना देत असलेल्या वागणुकीचा पुन्हा एकदा बारकाईने अभ्यास करा, असं कवी सुचवू इच्छितो. कवी विचारतो की दुसऱ्या माणसांचे जीवन सुधारण्यासाठी तुम्ही काही केले आहे का, की काहीच केलेले नाही? कवीचे म्हणणे आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत ही केली पाहिजे. ज्याला गरज असेल त्याला तशी मदत ही केलीच पाहिजे. आणि आपल्या मराठीतही अशी म्हण आहे, जसे पेराल तसेच उगवेल. कवीला विश्वास आहे की जर आपण वर्तमानामध्ये किंवा भूतकाळामध्ये जर चांगले काम केले तर आपला उद्याचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल होईल. आणि एक सुजाण नागरिक म्हणूनही आपल्याला त्यामुळे समाजामध्ये सन्मान मिळेल. कवी आपल्याला आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी या कवितेतून जागरूक करीत आहे. आणि शेवटी कवी सांगतो की प्रत्येकाने आपल्या कृतीचा आणि होणाऱ्या घटनांचा सारासार विचार करूनच समाजात व्यवस्थितपणे वावरले पाहिजे, कुणालाही न दुखावता. तर सुरू करूया विद्यार्थ्यांनो. स्टांजा 1. तर कवी आपल्याला इथे आता प्रश्न विचारत आहे. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. कवी आपल्याला प्रश्न विचारतो आहे की आज तुझ्यामुळे कोणीतरी आनंदी झाले का जेव्हा तू त्यांच्या मार्गाने गेलास? म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला भेटलो की आपल्यामुळे कुणी आनंदित झाले का, असं कवी आपल्याला विचारतो आहे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. आणि आज दिवसभरात कुणाला तरी आठवेल का की आज तू एखाद्याशी प्रेमाने बोलला आहेस, असं कवी म्हणतो. की म्हणजे एखाद्याशी तू चांगलं बोलल्यामुळे संध्याकाळी घरी जाऊन फॅमिलीशी बोलताना त्याने बोलला की आज अमुक अमुक एक मुलगा माझ्याशी खूप प्रेमाने बोलला, असा कोणीतरी आहे का जो तुला संध्याकाळी का होईना आठवेन? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. आणि आता टॉयलिंग टाइम म्हणजे कष्ट करण्याची वेळ, म्हणजे दिवसभर काम करण्याची वेळ. इथे कवी म्हणतो आहे की आजचा दिवस जवळजवळ संपत आला आहे. श्रम म्हणजे कामधंदा करण्याची वेळही संपली आहे. आता पुढचा प्रश्न तो विचारतो. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंड वर्ड ऑफ यू. आता तरी कोणी आहे का की जो तुझ्याबद्दल दयाळू किंवा प्रेमाचा शब्द काढणार? आता बघूया स्टांजा 2. कवी पुन्हा आपल्याला प्रश्न विचारत आहे. डिड यू गिव्ह अ चिअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हु केम अलॉंग. चिअरफुल म्हणजे आनंदी, ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन करणे. तर कवी म्हणतो आहे की तुम्हाला भेटलेल्या मित्रांपैकी एकाला तरी तुम्ही आज आनंदाने अभिवादन म्हणजे नमस्कार केला का?
or a churlish sort of howdy and then vanish in the throng. आता इथे थोडेसे अवघड शब्द आहे. सर्वात अगोदर चर्लिश म्हणजे उद्धट किंवा तिरसट, त्याच्यानंतर हावडी म्हणजे अनौपचारिक मैत्रीपूर्ण अभिवादन म्हणजे जस्ट ओळख दाखवायची आणि निघून जायची, आणि व्हॅनिश म्हणजे दिसेनासे होणे, आणि थ्रॉंग म्हणजे गर्दी. तर याचा पूर्ण मिनिंग असा होतो की फक्त एक तिरसट किंवा अनौपचारिक अभिवादन करून तुम्ही त्या गर्दीतून गायब होण्याचा प्रकार केला, असं कवी आपल्याला म्हणतोय. की आपल्याला भेटलेला एक मित्र सुद्धा आपण त्याला बायपास करतोय, त्याला टाळून पटकन निघून जातो आहे. वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे, or is someone mighty grateful for a deed you did today. पुढे की whatever धावत असताना ॲक्च्युली यू रश अलॉंग द वे म्हणजे जगण्याची धडपड करत असताना तुम्ही स्वार्थी, सेल्फिश म्हणजे स्वार्थी, शुद्ध आणि प्रामाणिक यांपैकी काय होता हे कवी आपल्याला विचारतो आहे. की तुम्ही आज जे काही कर्म केले आहे त्याबद्दल कोणी तुमच्याबद्दल संपूर्णपणे कृतज्ञ आहे का, असंही कवी म्हणतो. मायटी ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ आहे का. विद्यार्थ्यांना कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हणजे यातला डिफरन्स तुम्हाला माहीतच असेल. कृतज्ञ म्हणजे उपकारांची जाणीव ठेवणारा मनुष्य, आणि कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव न ठेवणारा. की तुम्ही आज जे काही कर्म केलं त्याबद्दल कुणीतरी असा माणूस आहे का जो तुमच्याबद्दल कृतज्ञपणाची भावना ठेवतो आहे, असं कवी इथं म्हणतो आहे. स्टॅन्झा 3. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डे दॅट स्लीपिंग फास्ट. आता कवी परत एक प्रश्न विचारतो आहे की आजची जी रात्र आहे ना तीही दिवसासारखी वेगाने मावळत चालली आहे, त्या रात्री तरी तुम्ही म्हणू शकता का. तर काय म्हणू शकता बघूया. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास. की तुम्हाला भेटलेल्या अनेक जणांपैकी एका भावाला तरी तुम्ही काही मदत केली आहे का, असं कवी विचारतो आहे. इज अ सिंगल हर्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड. आणि परत कवी म्हणतो आहे की आज तुम्ही काही जे कर्म केले आहे, तुमचं डीड जे केलं आहे, जे काही तुम्ही बोलला आहेत एखाद्या व्यक्तीशी, त्याबद्दल एकाचे तरी हृदय आनंददायी आहे का, म्हणजे तुम्ही एखाद्याशी प्रेमाने बोलले आहेत का, असं कवी म्हणतो आहे. डज अ मॅन हुज होप्स वेर फेडिंग नाऊ विथ अ करेज लुक अहेड. आणि परत कवी प्रश्न विचारतो आहे की एखाद्याच्या आशा लोप पावत चालल्या आहेत, अशा व्यक्तीला तुम्ही आता तरी धैर्याने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे का, असं कवी म्हणतो आहे. म्हणजे कधी कधी आयुष्यात काय होतं विद्यार्थ्यांनो, की माणूस एकदम निराशाजनक परिस्थितीत सापडला जातो, त्याला काय करावे समजत नाही. अशा वेळेस त्याला एखाद्या मित्राचा मदत हवी असते त्यातून बाहेर निघण्यासाठी. तर कवी आपल्याला म्हणतो आहे की अशा मित्राला, ज्याला खरंच तुमची गरज आहे, त्याला तुम्ही धैर्याने पुढे जाण्यासाठी मदत केली आहे का. स्टॅन्झा 4. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड. कवी विचारतो आहे की तुम्ही आजचा दिवस कसा घालवला, तुम्ही असाच वाया घालवला की हरला, की हा दिवस तुम्ही चांगल्या प्रकारे खर्च केला, की हा दिवस अत्यंत कष्टप्रद गेला, हे कवी आपल्याला विचारतो आहे. सोअरली स्पेंड म्हणजे तीव्रतेने खर्च करणे. त्यानंतर वेस्ट म्हणजे अपव्यय करणे. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कॅर ऑफ डिसकंटेंट. काइंडनेस म्हणजे दया, आणि स्कॅर म्हणजे एखाद्या जखमेची जी खून राहते तिला आपण स्कॅर म्हणतो. डिसकंटेंट म्हणजे असंतोष. आता कवी काय म्हणतोय की तुम्ही एखाद्यावर दया करून त्याच्या खानाखुना मागे सोडल्या, की समोरच्याच्या असंतोषाला, दुःखाची, जखमेचा व्रण दिला, असं कवी म्हणतोय. की एखाद्या माणसाला तुम्ही दया दाखवली आहे, की त्याच्याशी भांडून त्याला एखाद्या दुःखाची जखम किंवा कायमचा एक व्रण दिला आहे, असं कवी म्हणतोय. As you close your eyes in the slumber, do you think that God would say,
यू हॅव अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डिड टुडे. आता स्लंबर म्हणजे झोप, हा एक नवीन शब्द विद्यार्थ्यांना आहे. स्लीप म्हणजे पण झोप आणि स्लंबर म्हणजे ही झोप, हा नवीन शब्दार्थ तुमच्या डिक्शनरीत ऍड झालेला आहे. तर कवितेच्या शेवटी कवी म्हणतो की जेव्हा तुमचा दिवस संपूर्ण जातो, आता ही कवीने दाखवलं की तुमचा दिवस तुम्ही कसा घालवत आहात, आणि जेव्हा तुम्ही झोपेत डोळे मिटत असताना देव म्हणजे आता इथं गॉडचा उल्लेख आलेला आहे. खालील वाक्य म्हणेल असे तुम्हाला वाटते का की तू आज केलेल्या कामामुळे तू उद्या आणखी एका दिवसाची कमाई केली आहेस. म्हणजे शेवटी कवीला म्हणायचं आहे की तू एक चांगलं काम दिवसभरामध्ये कर की ज्यामुळे तुला एक दुसरा दिवस जगण्याचा हक्क निर्माण होईल, असं कवी इथे म्हणतो आहे. विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने ही कविता संपलेली आहे. विद्यार्थ्यांनो, एकदम सेंटेन्स टू सेंटेन्स मराठीत भाषांतर माझ्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे आणि मी त्यामध्ये दिवसागणिक व्हिडिओ ऍड हे करतच आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक यू व्हेरी मच.